चैत्र महिन्याच्या शुद्ध नवमीला संपूर्ण भारतात एक पवित्र उत्सव साजरा केला जातो, तो म्हणजे श्रीराम नवमी। हा दिवस आहे धर्म, सत्य आणि मर्यादेचे प्रतीक असलेल्या भगवान श्रीरामांच्या जन्माचा। अयोध्येचे राजा दशरथ खूप दुःखी होते, कारण त्यांना कोणताही वारस नव्हता। तेव्हा त्यांनी महान ऋषी वशिष्ठ यांच्या सल्ल्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला। त्या यज्ञातून मिळालेलं दिव्य पायस त्यांनी आपल्या 3 राण्यांना दिलं, कौसल्या, कैकी आणि सुमित्रा। आणि मग चैत्र शुद्ध नवमीच्या दिवशी भगवान श्रीरामांचा जन्म झाला। भगवान राम म्हणजे केवळ एक देव नव्हते, ते होते आदर्श पुत्र, आदर्श राजा आणि आदर्श मानव। त्यांनी आयुष्यभर सत्याचा मार्ग धरला, अन्यायाविरुद्ध लढले आणि रावणाचा पराभव करून धर्माची स्थापना केली। म्हणूनच श्रीराम नवमी आपल्याला शिकवते, कितीही कठीण परिस्थिती असली तरी सत्य आणि धर्माचा मार्ग कधीही सोडू नका। या पवित्र दिवशी भक्त उपवास करतात, रामरक्षा स्तोत्र म्हणतात आणि मंदिरात जाऊन भगवान रामांची पूजा करतात। कारण राम नावातच आहे एक अद्भुत शक्ती, जी आपल्या जीवनाला शांती आणि यश देते। तर या श्रीराम नवमीला आपण सर्वांनी एक संकल्प करूया, सत्य, प्रेम आणि धर्म यांचा मार्ग कधीही सोडणार नाही। जय श्रीराम।